नमस्कार. कुतूहल आणि मन या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण मानवी शरीर आणि हाडे याविषयी माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघूयात, की प्रौढांमध्ये हाडांची संख्या किती असते. जी प्रौढ व्यक्ती असते त्यामध्ये हाडांची संख्या असते 206. जे नवजात बालक असतं, जे नेमकं जन्मलेलं असतं, तर त्या बालकांमध्ये 300 ते 306 पर्यंत हाडांची संख्या असते आणि हेच बालक हळूहळू मोठे होत जातात आणि हे हाडी जे असतात ती जुळत जातात आणि त्यांची संख्या 206 इतकी होते. त्यानंतर पुढचा प्रश्न असा येतो, की सर्वात मोठे हाड कोणते? तर मानवी शरीरामध्ये सगळ्यात मोठे जे हाड असते ते मांडीचे हाड असते. त्यानंतर सगळ्यात लहान हाड जे असते ते कानातले हाड असते. मानवी हात आणि पायांमध्ये आपल्या पूर्ण शरीरांमधल्या निम्म्यांपेक्षा जास्त हाडांची संख्या ही आपल्या मानवी हात आणि पायांमध्ये असते. म्हणजे प्रत्येकी आपण हात आणि पाय जर का धरला तर 27 ते 28 एवढी हाडांची संख्या आपल्या मानवी हात आणि पायांमध्ये असते. मानवी डोक्यांची जी कवटी आहे ही 22 हाडांपासून बनलेली असते. बघा, ही अशा पद्धतीने आपलं मानवी शरीर आणि हाडांविषयी थोडक्यात माहिती देण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.